लहानांपासून मोठ्यांपर्यंत बिटाची चटणी आवडणार नाही असे लोकसुद्धा बिटाची ही चटणी खातील. त्यासाठी इथे बिटाची साल काढून आपण हे बीट कट करून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे, 5-6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची 5-6 पाने आणि अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे. आता हे घेतलेले सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. खूप छान लागते ही चटणी. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून झाकण लावून पाणी न घालता मिक्सरला थोडं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. आपली बिटाची चटणी तयार झालेली आहे. ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यावर आता आपण खमंग अशी फोडणी तयार करणार आहोत. 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि उडीद डाळ टाकून घेतलेली आहे आणि ही खमंग फोडणी आपण चटणीवर टाकून घेऊया. आपली बिटाची चटणी तयार